आपण कोणतंही काम करत असलो किंवा काहीच करत नसलो तरी आपल्याला जज केलं जाणारच आहे. त्यातल्या त्यात वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ या तर दोन कॅटेगरीज झालेल्या आहेत आणि त्यावरून स्त्रियांना बरेचदा जज केलं जातं. दोघीही आपल्या जागी बरोबर असतात, आपले रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत असतात, पण लोकांच्या जज करण्यावरून किंवा बरेचदा आपण जी कामं करतो त्यातून आपल्याच स्वतःला गिल्ट फील होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या किती इम्पॉर्टंट आहे पण त्यातूनही गिल्टनेस येतो आणि आपण गिल्टी फील करायला लागतो. तर असेच काही मुद्दे, काही पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करणार आहेत जे हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन दोघींसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यात गिल्ट फील करण्यासारखं काहीच नाही आहे. जे आपण वारंवार करत असतो, जे स्वतःसाठी इम्पॉर्टंट आहे ते सगळं विसरून शेवटी उरतं तो फक्त गिल्ट. तर आजचा व्हिडिओ दोन्हीही म्हणजेच वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ दोघींसाठी आहे. जर माझ्या मैत्रिणी बघत असतील आणि यातून जर तुम्हाला खरंच पुढे शिकण्यासारखं मिळालं, काही मोटिवेशन मिळालं तर मला कमेंट करून लिहा, मला वाचायला नक्कीच आवडेल. तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आपण जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये जातो, मग ती ऑफिस पार्टी असू देत किंवा नॉर्मल फंक्शन असू देत किंवा बाहेर पडल्यानंतरही आपल्याला एखादी स्त्री दिसते, त्यावेळी आपल्याला वाटतं की मी हिच्यासारखी का नाही आहे. मग ते कशामध्येही असू देत, पण त्या स्त्रीची आयडेंटिटी वेगळी आहे, तुमची आयडेंटिटी वेगळी आहे. तिच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये नसतील आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी तिच्यामध्ये नसू शकतात. म्हणून या गोष्टीचं त्यावेळी गिल्ट वाटून घ्यायचं नाही आहे, कारण प्रत्येक व्यक्तीची आयडेंटिटी, पर्सनॅलिटी वेगळी असते. आपल्याला देवाने सुदृढ बनवलं आहे, चांगले हात, पाय, डोळे दिले आहेत, आपण काहीही करू शकतो. तर त्यामध्ये गिल्ट वाटून घ्यायची गरज नाही आहे. उलट आपण आपली पर्सनॅलिटी अजून स्ट्रॉंग कशी बनवू शकतो याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा ग्रुपमध्ये असतो किंवा आपल्याला समोर जाऊन बोलायचं असतं तर इतर लोकांमध्ये किंवा बऱ्याचशा लोकांमध्ये थोडंसं घाबरणं किंवा कधीकधी चुकीचे शब्द निघतात. त्यावेळी आपण त्या गोष्टीचा फार विचार करतो आणि आपल्याला गिल्ट फील होतं की मी तिथे का बोलले किंवा मी असं बोलायला नको होतं. पण चुकीमधूनच आपण पुढच्या सगळ्या गोष्टी शिकत असतो. एकदा केलेली चूक आपण परत करत नाही, ही आपली एक शिकवण असते. या गोष्टीतून आपण पुढे शिकतो. आज जी चूक केली ती आपण उद्या करणार नाही. चुकीतूनच माणूस शिकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त चूक ही वारंवार व्हायला नको एवढंच. म्हणून त्यातही अजिबात गिल्ट फील करून घ्यायचं नाही आहे. स्वतःमध्ये जर कॉन्फिडन्स आणायचा असेल तर आपल्याला या चुकातूनच पुढे जावं लागतं. आता पुढे मी काही पॉईंट सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला जास्त प्रकारे कळेल. तर सगळ्यात पहिला पॉईंट काढते, स्वतःसाठी वेळ काढणे अजिबात चुकीचं नाही आहे. बरेचदा असं होतं की आपण एक्स्ट्रा वेळ असला की आपल्या घरासाठी, मुलांसाठी, फॅमिलीसाठी किंवा आपलं घर आवरण्यामध्ये या सगळ्यामध्ये तो वेळ घालवत असतो. आपण तो वेळ स्वतःसाठी कधीच खर्च करत नाही आणि केलाही तरी आपल्याला तो वेस्ट ऑफ टाईम वाटतो. कधीकधी बऱ्याच वेळ आपण पार्लरमध्ये असतो किंवा मैत्रिणीशी गप्पा मारत असतो, फोनवर बोलत असतो. तो वेळ आपल्याला इतका वेस्ट ऑफ टाईम वाटतो, पण तीही गोष्ट आपल्यासाठी कधीकधी खूप गरजेची असते. जसं सॅलॉनमध्ये जाणं, कधीकधी मैत्रिणींशी मनसोक्त गप्पा मारणं फोनवर, आईशी, बहिणीशी, मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी जे आपलं अगदी क्लोज आहे त्यांच्याशीही बोलून आपल्या जर सुख, समाधान मिळत असेल, एक आनंद मिळत असेल तर तो वेस्ट ऑफ टाईम अजिबातच नाही आहे आणि त्यात गिल्ट फील करायची अजिबात गरज नाही आहे. स्वतःचा वेळ हा वेगळा काढूनच ठेवायला हवा असं मला वाटतं. समोरच्याला अगदी सडेतोड उत्तर किंवा स्पष्ट उत्तर दिलं किंवा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून जरा बाजूला केलं तरीही आपल्याला गिल्ट येतो. पण आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी निगेटिव्ह किंवा टॉक्सिक लोकं असतात ज्यांच्यापासून आपल्याला दूर राहण्याची गरज असते. कधीकधी तर ती लोकं आपल्या घरातलीच असतात. यावेळी काय करायचं असं तुम्ही विचाराल तर आता अशा लोकांपासून आपण दूर तर जाऊ शकत नाही, पण त्यांची गोष्ट जास्त मनावर घ्यायचं नाही, कामाशी काम ठेवायचं आणि त्यांच्यापासून जेवढं लांब राहता येईल किंवा जेवढं कमी बोलता येईल तेवढं शक्य करायचं. कधीकधी आपल्या मित्रमैत्रिणींमध्येही अशी लोकं असतात जी सारखे टोमणे मारणं किंवा आपल्या मागे बोलणं अशा गोष्टी करत असतात आणि त्यातून आपल्याला त्रास होत असतो. ही गोष्ट एकदा दोनदा आपण बेअर करू शकतो, पण वारंवार जर अशा गोष्टी तुमच्याशी घडत असतील तर त्यात चूक तुमचीही असते. म्हणून अशा वेळी जर तुम्ही अशा लोकांना स्पष्ट उत्तर दिलं किंवा स्पष्ट त्यांच्याशी बोलले आणि ते जर समोरच्याला वाईट वाटत असेल तर त्यात गिल्ट फील करायची अजिबातच गरज नाही आहे. हे सगळं तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत असता, तुमच्या स्वतःच्या मेंटल पीससाठी करत असतात.
कारण अशा लोकांसोबत राहून जर तुम्हाला त्रास होत असेल, निगेटिव्हिटी मिळत असेल, तर त्यांच्यासोबत राहून काहीच फायदा नाही आहे. कधीकधी ती इतकी जवळची माणसं असतात की त्यांना कसं बोलायचं, कसं म्हणायचं हा सगळा विचार आपल्याला येतो आणि आपल्या जवळची मैत्रीण असते, आपल्या जवळचा व्यक्ती असतो. सो त्यांच्याशी कसं बोलायचं हा आपल्याला विचार पडतो. पण जर स्वतःसाठी तुम्हाला काही करायचं असेल, स्वतः मेंटली स्ट्रॉंग राहायचं असेल, तर या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं. लग्न झालं, मूल झालं, 30-35 ओलांडली की आपल्याला वाटतं हेच माझं सर्वस्व, आता या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नाही. आणि करायचं जरी असेल, आपण स्वप्न जी बघितली असेल, आपल्याला ती पूर्ण करायची असेल, तेव्हा आपल्याला वाटतं की आता माझी स्वप्न जर मी पूर्ण करायला गेले तर माझ्या मुलाचं, माझ्या फॅमिलीचं कोण बघणार. आणि त्यावेळी आपल्याला गिल्ट वाटायला लागतो आणि आपलं स्वप्न जे आहे ते आपण बघण्याचं सोडून देतो. पण आता आई झाला असला, आपलं मूल लहान असलं, मला मान्य आहे की मूल लहान असलं की सगळ्यात जास्त त्याला एका आईची गरज असते. पण मूल थोडं थोडं मोठं व्हायला लागलं की आपली जी स्वप्न मागे राहिली आहेत त्याकडे आपण पुन्हा लक्ष देऊ शकतो, ती स्वप्न पुन्हा पूर्ण करण्याचा विचार करू शकतो. 30-35 वयाची मर्यादा अजिबात ठेवू नका. आपण बरेचदा अशा स्टोरी वाचत असतो की नाही की 50मध्ये 60मध्ये लोकांनी आपली नवीन सुरुवात केली आहे आणि अगदी यशसुद्धा गाठलेलं आहे. किती मजा येते ना अशा स्टोरीज ऐकायला. आपण त्यांचे लाईफ स्टोरीज ऐकत असतो की किती स्ट्रगल करून त्यांनी या वयात एवढं यश कमावलं आहे, एवढं नाव कमावलं आहे. मग आपण आपल्यासाठी या गोष्टी का नाही करू शकत? आपण स्वतःची स्वप्न का नाही बघू शकत? स्वतःची स्वप्न बघणे यात अजिबात गिल्ट नाही आहे. जर तुमची स्वप्न असेल आणि जर ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ती नक्कीच करा आणि त्यासाठी लागतं तो वेळ आणि मेहनत, ती तुम्हाला नक्कीच द्यावी लागेल. त्यानंतर स्वतःला कुणापेक्षाही कमी समजू नका. आता इथे हाऊसवाईफ आणि वर्किंग दोन्ही स्त्रियांबद्दल मी सांगणार आहे. हाऊसवाईफचं बरेचदा असं होतं की मी वर्किंग नाही आहे, मी घरीच असते, मला फारसं नॉलेज नाही आहे किंवा नीट बोलता येत नाही, व्यवस्थित राहता येत नाही किंवा 4 लोकांमध्ये व्यवस्थित बोलता येत नाही, हा प्रश्न बरेचदा पडत असतो. पण त्याच मागे आपल्याला थोडासा वेळ देऊन आपली पर्सनॅलिटी तेवढी पॉवरफुल बनवायची आहे. 4 चौघामध्ये आपल्याला बोलता यायला पाहिजे, नीट वागता यायला पाहिजे, एवढं आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवायला हवं. मी पैसा कमवत नाही किंवा मी बाहेर पडत नाही, मला तेवढं नॉलेज नाही, असं जर तुम्हीच स्वतःला सांगत राहिला आणि स्वतःच कमी लेखत राहिला तर इतर लोकही तुम्हाला तसंच समजतील. या उलट वर्किंग वुमन, त्यांना असं वाटत असतं की मी दिवसभर घराबाहेर असते, मूल व्यवस्थित सांभाळू शकत नाही किंवा मुलांना व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही, फॅमिलीसाठी काही करू शकत नाही, त्यांना वेळ देऊ शकत नाही, याचा गिल्ट त्यांच्यामध्ये असतो. आणि त्यावरूनही बरेचदा लोक त्यांना जज करत असतात. पण त्यांची परिस्थिती खरं तर हाऊसवाईफपेक्षाही म्हणजे जास्त विचार करण्यासारखी आहे. तुम्हीही हाऊसवाईफपेक्षा स्वतःला कमी समजू नका आणि हाऊसवाईफ तुम्ही वर्किंग वुमनपेक्षा स्वतःला कमी समजू नका. अगदी स्वतःची पर्सनॅलिटी आपल्याला इतकी स्ट्रॉंग बनवायची आहे की कुणापेक्षाही आपण कमी नाही, हे आपणच स्वतःला सांगायचं आहे. आणि या दोन्ही कॅटेगरीमध्ये जास्त गिल्ट वाटतो तो म्हणजे हाऊसवाईफला. पण हाऊसवाईफ आहे म्हणून गिल्टी वाटून घ्यायचं अजिबात कारण नाही आहे. कारण आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पाडत असतो, आपल्या मुलांसाठी आपण वेळ दिलेला असतो. मी फायनान्शियली माझ्या घरच्यांना सपोर्ट करू शकत नाही किंवा मी वर्किंग नाही आहे म्हणून मी कमवत नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात येतात आणि त्याचा आपल्याला गिल्ट व्हायला लागतो. पण आपण हाऊसवाईफ आहो जी घरची कामं करतो किंवा घराव्यतिरिक्त आपण इतर बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. त्या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवायचं आहे. आपण जे काम करतो ते इतरांपेक्षा वेगळं कसं करू शकतो याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. वर्किंग नाही आहे, कुठे काम करत नाही, पैसा कमवू शकत नाही, फायनान्शियली सपोर्ट करू शकत नाही म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही, हा गिल्ट बरेचदा हाऊसवाईफला येतो. पण यामध्ये गिल्टी वाटून घेण्याचं कारण नाही आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपलं काम इतकं आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे. आणि आजकाल घरी बसूनही बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. जरी पैसा कमवायचा नसेल तरी स्वतःची पर्सनॅलिटी स्ट्रॉंग बनवण्यासाठी, पॉवरफुल बनवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत ज्या आपण करू शकतो. त्यानंतर स्वतःला इम्पॉर्टन्स देतानाही गिल्टी फील करू नये. बरेचदा असं होतं की जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो किंवा स्वतःला इम्पॉर्टन्स देतो त्यावेळी आपल्याला गिल्ट येतो. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण स्वतःवर जेव्हा पैसा खर्च करतो, स्वतः कधी शॉपिंग करतो
म्हणजे मुलांसाठी करताना किंवा नवऱ्यासाठी फॅमिलीसाठी करताना आपल्याला तो गिल्ट येत नाही, पण जेव्हा आपण एकटे स्वतः शॉपिंग करत असतो, स्वतःला वेळ दिला असतो, मग ते फिरायला गेलो असेल, जेवायला गेलो असेल किंवा एकटंच मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवला असेल, एन्जॉय केला असेल, पण ती वेळ गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा गिल्ट यायला लागतो. पण यात गिल्ट येण्यासारखं काहीच नाही आहे. करा की स्वतःवर कधीतरी खर्च, घालवा की मैत्रिणींबरोबर वेळ, भटकंती करा, फिरायला जा, थोडंसं एक पर्सनल लाईफही एन्जॉय करायला शिका. फॅमिलीबरोबर एन्जॉय नका करू असं मी अजिबात म्हणत नाही आहे. फॅमिलीसोबत तर एन्जॉय करायलाच हवा आणि आपण करतच असतो, पण मित्रमैत्रिणींबरोबर इतर लोकांबरोबर एन्जॉय करण्यातही वेगळीच मजा असते. तर गिल्ट न करता खास स्वतःच्या मनाला जे येईल ते, कधी स्वतःला जे आवडेल ते बनवा आणि इतरांना खायला सांगा. त्यात कसला गिल्टी. बरेचदा असं होतं की आता आपल्या आईचं उदाहरण, किंवा तुम्ही जर स्वतः आई असाल तर ह्या गोष्टी आपण नॉर्मली करतच असतो. जर घरात एकच चपाती असेल आणि मुलाला खायची असेल आणि आपणही उपाशी असो, तर आपण उपाशी राहून ती चपाती आपल्या मुलाला देतो. तर यात गिल्टी फील करायचं कारण नाही आहे. ही अगदी छोटी गोष्ट मी म्हणेल, पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला गिल्ट फील होतं, जे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून त्या गोष्टीसाठी गिल्ट फील न करता स्वतः बिनधास्त जगायला शिका. बरेचदा लोक माझ्याबद्दल काय बोलतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, या गोष्टीचा सुद्धा आपण गिल्ट फील करून घेतो. याने फक्त आपली एनर्जी लो होते. लोक काहीही केलं किंवा काही नाही केलं तरीही आपल्याला जज करणारच आहेत, तरीही आपल्याला बोलणारच आहेत. जसं मी बोलले की तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही हाऊसवाईफ का आहे, घरीच का असते, पैसे का कमवत नाही, एवढं शिक्षण घेतलं आहेस, मग त्याचा काय उपयोग, या सगळ्या गोष्टी बोलत असतात. आणि तीच वर्किंग वुमन असेल तर काय दिवसभर बाहेरच असते, मुलांना कोण बघणार, पैसंच कमवत असेल, घरी तरी वेळ कधी देणार, घरातली कामं कोण करणार, दोन्हीही गोष्टींवरून लोक बोलणारच आहेत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा विचार करून गिल्ट फील करायचं नाही आहे. आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या सिच्युएशनला ते बघायचं आणि त्यावरून पुढचा डिसिजन घ्यायचा. कारण असे बोलणारे लोक फक्त बोलतात, ते पोसायला येत नाही. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे, आपल्या मुलांना आपली जास्त गरज आहे तर तुम्ही हाऊसवाईफ. बरेचदा आपण मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी जॉब सोडलेला असतो. एक दुसरीकडे ती दुसरी स्त्री जिला पैशांची किंवा कमवायची अत्यंत गरज असते आणि तीसुद्धा आपल्या फॅमिलीसाठीच कमवत असते. म्हणून अशा लोकांचा विचार अजिबात करायचा नाही. आपलं ओपिनियन आणि आपल्या चॉईस ह्या दुसऱ्यांवर डिपेंड राहायला नको. तर दोन कॅटेगरीच्या स्त्रिया असतात. एका कॅटेगरीमधल्या स्त्री अशा स्त्रियांना एकटं राहायला खूप आवडते, म्हणजे गर्दीमध्ये जायला आवडत नाही किंवा त्यांचं जास्त फ्रेंड सर्कल नसतं, अगदी 2-3 मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यासोबतच, किंवा फक्त आपल्या फॅमिली मेंबरसोबतच त्यांना राहायला आवडतं. म्हणून तू एकलकोंडीच आहे किंवा एकटीच राहते, तुझ्या कोणी मैत्रिणीच नाही आहे, असं बरेचदा बोललं जातं. पण ती आपली स्वतःची पर्सनल चॉईस असते. ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ना, ती गोष्ट आपण करत असतो. आपल्याला या गोष्टीमधून आनंद मिळत असतो म्हणून आपली ही गोष्ट जास्त प्रायोरिटी असते या गोष्टीकडे. आणि दुसऱ्या कॅटेगरीच्या स्त्रिया ज्यांना खूप मित्रमैत्रिणी असतात, त्यांना पार्टी एन्जॉय करायला आवडतं, ग्रुपमध्ये जायला आवडतं, जी दुसऱ्या टाईपची आहे ती मी आहे. मला मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला किंवा पार्टीज एन्जॉय करायला, बाहेर ग्रुपमध्ये जायला खूप आवडतं. मला तिथून आनंद मिळतो. मी माझे ओपिनियन तिथे शेअर करू शकते, स्वतःला बिझी ठेवू शकते किंवा त्यातून मला आनंद मिळतो. माझ्यासारख्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी असतील आणि फर्स्ट कॅटेगरीमधल्याही बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या मलासुद्धा माहिती आहेत. पण या गोष्टीवरून जर तुम्हाला कोणी जज करत असेल तर त्याचंही गिल्ट वाटून घ्यायचं कारण नाही आहे. तो पर्सनली आपला डिसिजन असतो, त्यावरून गिल्टी फील होण्याचं अजिबात कारण नाही आहे. बऱ्याचशा स्त्रियांना एकटं राहायला आवडतं आणि बऱ्याचशा स्त्रियांना ग्रुपमध्ये राहायला आवडतं, तर ती आपली स्वतःची पर्सनल चॉईस आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉईंट आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे कंपॅरिझन करू नका. आता वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ यामध्ये दोघीही या एकमेकींबद्दल कंपॅरिझन करतच असतात. जसं मी बोलले की वर्किंग वुमनला वाटतं की मी घरी राहायला हवं होतं आणि घरी राहण्याला स्त्रियांना वाटतं की मी जॉब करायला हवा होता, किंवा मी तिच्यासारखी का नाही आहे, मला तिच्यासारखं व्हायचं आहे. या गोष्टीतून आपण सारखं कंपॅरिझन करत असतो.
तिची लाईफ, तिचा नवरा किंवा तिची मुलं किंवा तिच्या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा बेटर किती आहेत, या सगळ्या गोष्टी आपण कंपॅरिझन करत असतो. पण खरंच सांगते, प्रत्येकाची लाईफ वेगळी असते. प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्यांचे चॅलेंजेस वेगळे असतात. आपल्याला दुरून बघताना सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात. ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजेसं. आतमध्ये काय चाललं या गोष्टीचा आपल्याला अंदाजा नसतो. म्हणून ह्या सगळ्या कंपॅरिझन आपण करत असतो. इथे वर्किंग वुमेनचा तर जास्त चॅलेंजिंग जॉब असतो. त्यांना ऑफिसचं काम बघून घरही सांभाळायचं असतं. मुलांना वेळ देत नाही किंवा मी फॅमिलीसाठी काही करू शकत नाही असा अजिबात विचार करू नका. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस केल्या आहेत आणि याचा विचार तुमची फॅमिली, तुमची मुलं पुढे जाऊन करणारच आहे. तीही तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहे आणि तुम्ही स्वतः किती कॅपेबल आहेत आणि तुम्ही काय काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हाला माहीत आहे. म्हणून अजिबात गिल्ट वाटून घ्यायचं नाही आहे. आपल्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. आपल्याला कॅपेबल बनवायचं आहे, हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन दोघींसाठीही. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. बऱ्याचशा गोष्टी रिलेटेबल वाटतील आणि खरंच जर व्हिडिओ आवडला असेल, मुद्दे आजचे तुम्हाला रिलेटेबल वाटले असेल तर व्हिडिओला खरंच लाईक करा आणि कमेंट केलं तर मला खूप आवडेल वाचायला. मला त्यातून एक मोटिवेशन मिळतं. तेच मोटिवेशन परत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर चला मग मैत्रिणींनो, आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.